अंतरवली सराटीतून मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना। जरांगेंच्या पायी मोर्चात मोठ्या संख्येने मराठा समाज सहभागी। आजपासूनच आमरण उपोषण करत मुंबईला जाण्याचा विचार। समाजाला विचारून निर्णय घेणार। जरांगेंची भूमिका। छातीवर गोळ्या झाडल्या तरी आता माघार नाही, जरांगे ठाम। सरकार निर्दयी। आरक्षण न मिळाल्यास सरकारमधील मंत्री आमदारांच्या राजकीय करिअरचा सुपडा साफ करू। वेळ आल्यावर ट्रॅप समोर आणणार, जरांगेंचा इशारा। मनोज जरांगेंनी ट्रॅप रचणाऱ्यांचं नाव सांगावं। सरकारमधील काही मंत्र्यांनी ट्रॅप रचल्याच्या आरोपांनंतर मंत्री हसन मुश्रीफांचं जरांगेंना आव्हान। सरकार आरक्षणावर सकारात्मक आंदोलन मागे घ्या, मुख्यमंत्र्यांचं जरांगेंना आवाहन। तर फेब्रुवारीत अधिवेशन बोलावून सकारात्मक निर्णय घेऊ, फडणवीसांचं आश्वासन। मुख्यमंत्री जरांगेंकडे राजकीय प्यादा म्हणून बघतात। मुख्यमंत्री गृहमंत्र्यांकडून सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न, संजय राऊतांची टीका। शहाणपणाची भूमिका घ्या आणि मराठ्यांना आरक्षण द्या, शिंदे फडणवीसांनी लवकरात लवकर तोडगा काढावा, मनोज जरांगेंचं आवाहन। शेवटच्या श्वासापर्यंत लढणार, मराठा बांधवांचं बलिदान डोळ्यासमोर दिसतंय, जरांगे पाटील भाऊक। तर 3 कोटी मराठे मुंबईत जमवून दाखवण्याचा जरांगेंचा दावा। मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंची सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांसोबत बैठक। जरांगेंशी मुख्यमंत्री संवाद साधणार असल्याची सूत्रांची माहिती। जरांगेंना आश्वासन दिलेले 2 मंत्री पुढे का येत नाहीत? आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं ते 2 मंत्री तोंड दाखवत नसावे। मराठा आरक्षणावरून शरद पवारांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या आंदोलनासाठी ठिकठिकाण आहोत, भाकरी किराणा साहित्यासह तरुण मुंबईकडे रवाना। आरक्षण न दिल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा। महाविकास आघाडीतील नेते तपास यंत्रणांच्या निशाणावर। रोहित पवार, किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स। राजन साळवींना एसीबीची नोटीस। तर खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाणला ईडी कोठडी। ईडी सरकारचं हत्यार, सत्तेचा पुरेपूर गैरवापर। ईडीचा धाक दाखवला जातोय, आम्ही कोर्टात जाऊ। मवियाच्या नेत्यांवरील तपास यंत्रणांच्या कारवाईनंतर शरद पवारांचा हल्लाबोल। तपास यंत्रणांद्वारे पक्ष आणि घरं फोडणं सुरू। अदृश्य शक्तीकडून कटकारस्थान आणि राज्यकारभार। भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेलं की काहीच प्रॉब्लेम नसतो, सुप्रिया सुळेंची टीका। ईडी ही केंद्रीय यंत्रणा, मलाही नोटीस आल्या आहेत। तथ्य असेल तर अडचणीला सामोरं जावं लागतं, पण तथ्य नसेल तर काही अडचण नाही। रोहित पवारांवरील कारवाईनंतर अजितदादांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणाचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता। दोन्ही गटाकडून संमतीनंतर विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टात मुदतवाढ मागणार। तर पुढील सुनावणी 23 जानेवारीपासून। शरद पवार एक ठराविक लोकांचाच ऐकत असल्यानं अजितदादांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं। अजित पवार गटातील अनिल पाटलांचं वक्तव्य। तर 2019ला आलेल्या अनिल पाटलांना पक्ष कसा चालतो हे माहीत नाही, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। गुंडे शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पुणे पोलिसांकडून धिंड। विठ्ठल शेलारची घरापासूनच पोलिसांकडून धिंड। शिवरेल्वे उड्डाण पूल आजपासून पुनर्बांधणीसाठी बंद। पुढील 2 वर्ष पूल बंद राहणार, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार। राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठातील 22 जानेवारीला होणाऱ्या परीक्षा रद्द। परीक्षेचं पुढील वेळापत्रक नंतर कळवलं जाणार। डिझास्टर रिकव्हरी साईटच्या चाचणीसाठी शेअर मार्केट आज सुरू राहणार। एनएससीआय आणि बीएसई कडून परिपत्रक जारी। निर्यात बंदीनंतर कांदा दरात आता घसरण सुरूच आहे आणि सोलापूर बाजार समितीत 564 गाड्या कांद्याच्या आवक, तर प्रति क्विंटल 1300 रुपयांचा भाव।